टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त सर्वच ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु जयंतीनिमित्त एक मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, तो म्हणजे इंदू मिल या ठिकाणी होत असलेलं बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक। गेल्या अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय स्मारकाची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमुळे पुन्हा एकदा ही चर्चा जी आहे ती जयंतीनिमित्त पुढे आलेली आहे। सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की जवळपास 85% अधिक काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि 2026 पर्यंत हे स्मारक सर्वांसाठी खुलं होईल, अशी माहिती जी आहे ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वतीनं देण्यात आले। आपण पाहतोय की इंदू मिल या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकर यांचं जे राष्ट्रीय स्मारक होतंय त्या स्मारकाचं काम कशा पद्धतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास जे बांधकामचं पूर्ण काम जे आहे ते जवळपास 85% काम झाल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। त्याचसोबतच या स्मारकाचं मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे 450 फुटांचा असलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, आणि जो पुतळा जो बांधण्यात येणार आहे त्याचा चौतरा बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजूबाजूला पार्किंग व्यवस्था असेल, वाचनासाठी खोल्या असतील, वाचनालय असतील, सुसज्ज असे हॉल असतील, अशी उभारणी जी आहे ते या इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकात करण्यात येणार आहे। जवळपास गेल्या 10 वर्षांपासून खरं तर या स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं आणि या स्मारकाचं उद्घाटन कधी होणार याची चर्चा जी आहे ती संपूर्ण देशामध्ये आणि आंबेडकर अनुयायींमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आतापर्यंत 85% काम झाल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। आपण पाहतोय की या ठिकाणी काम सुरू असल्याचं MMRDAच्या वतीनं पाहायला मिळतंय। 2015 साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन जे आहे ते या स्मारकाचं करण्यात आलं होतं। त्यानंतर 2018 साली प्रत्यक्षात या कामाला जी आहे ती MMRDAच्या वतीनं सुरुवात झाली। त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये जे आहे ते या खरं तर स्मारकाचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या स्मारकाचा मुख्य आकर्षण जे आहे ते मुख्य आकर्षण असणार आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण मोठा पुतळा। हा पुतळा जो आहे तो संपूर्ण चौतऱ्यापासून ते अगदी उंची जी आहे या पुतळ्याची जवळपास 450 फुटांची उंची असणार आहे आणि हेच संपूर्ण स्मारकाचं आकर्षणाचं केंद्रबिंदू जो आहे तो हा पुतळा असणार आहे। आणि या पुतळा बनवण्याचं काम देखील राम सुतार जे प्रसिद्ध पुतळा बनवण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या वतीनं देखील या पुतळा बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। याच्यासाठी समिती देखील नेमण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा बनवण्याचं काम सुरू असताना मध्यंतरी पुतळ्याची उंची वाढवल्यामुळे कुठेतरी या स्मारकाच्या कामाला उशीर होतोय अशी देखील चर्चा सुरू होती। परंतु आता सरकारच्या वतीनं नवीन डेडलाईन जे आहे ते देण्यात आलेली आहे। जवळपास 2026 मध्ये हेच काम पूर्ण होईल आणि सर्वांसाठी हे स्मारक खुलं होईल अशी माहिती जी आहे ती संजय शिरसाट यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। MMRDAचे अधिकारी वारंवार जे आहे ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज आंबेडकर यांची जयंती असली तरी देखील MMRDAच्या वतीनं जे आहे ते आपण पाहतोय की कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याची सुरुवात आपण जर पाहिली तर जवळपास 1986 ते 87 साली याची खरं तर मागणी जी आहे ती आंबेडकर अनुयायींच्या वतीनं करण्यात आली होती। त्यानंतर 2003-04च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुरुवातीला खरं तर या स्मारकाची संपूर्ण राज्याच्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ही स्मारकाची जाहीरनाम्यामध्ये त्याची बांधणी करण्यात आली होती, त्याची मागणी देखील जाहीरनाम्यांमध्ये करण्यात आली होती। त्यानंतर राजकीय मुद्दा जो आहे तो हे स्मारक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नंतर 2015 साली सर्व परवानग्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि या परवानग्या पूर्ण झाल्यानंतर 2015 साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। 2018 साली हे काम जे आहे ते काम प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 6 ते 7 वर्ष झाली, अजून देखील काम सुरू आहे। परंतु 85% काम पूर्ण झालं असलं तरी जवळपास अजून जे काम बाकी आहे आणि जे पुतळ्याचं काम बाकी आहे तो पुतळा होण्यासाठी आणखी 1 वर्ष लागेल अशी माहिती जी आहे ते संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळं 2026 पर्यंत हे काम पूर्ण होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते या स्मारकाकडे लागलेलं आहे। कारण की आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्मारक बनवण्यात येणार आहे। पुतळा देखील वेगळा असणार आहे। त्याचसोबतच जे या ठिकाणी पार्किंग व्यवस्था असेल, वाचनालय असेल, त्याचसोबतच संग्रहालय असतील, ही संग्रहालय देखील
देखील अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे बनवण्यात येतील अशी देखील माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली होती। त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु ज्या पद्धतीने संजय शिरसाट यांनी माहिती दिल्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीने काम सुरू आहे, परंतु अधिक माहिती आणखी देऊ शकलेले नाहीत। परंतु ज्या पद्धतीने 85% स्मारकाचं काम आणि 20% जे आहे ते पुतळ्याचं काम झाले, त्याच्यामुळे 2026 मध्ये हे स्मारक पूर्ण होतं का नाही की पुन्हा एकदा आणखी नवीन एखादी डेडलाईन दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।